यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया, अपूर्व मुखिजा, कॉमेडियन समय रैना आणि इंडियाज गॉट टॅलेंटच्या आयोजकांच्या विरोधात लेखी तक्रार। रणवीर अलाहाबादियानं पालकांबद्दल विचारलेल्या अश्लील प्रश्नानंतर मुंबई आयुक्त आणि महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार। फ्रीडम ऑफ स्पीच सगळ्यांनाच आहे, पण एखाद्याला दुखावण्यात कुठलंही स्वातंत्र्य नाही। रणवीर अलाहाबादियाच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया। मला तो व्हिडिओ बघताना एक बाप म्हणून लाज वाटली। अलाहाबादियाच्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। रणवीर अलाहाबादिया प्रकरणी द हॅबिटॅटची चौकशी सुरू। रियालिटी शोमधील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी चौकशी। वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी रणवीर अलाहाबादियानं माफी मागितली। व्हिडिओमधील वादग्रस्त वक्तव्य काढण्याची विनंती। लोकांना आपलं करण्यासाठी गडावर जाऊ नका। बीडमधील एका कार्यक्रमात भाषण करताना मंत्री पंकजा मुंडे यांनी भगवान गडावर येणाऱ्यांना चांगलंच सुनावलं। धर्माचं काम करणाऱ्यांनी राजकारणात लक्ष घालू नये। धर्मसत्ता आणि राजसत्ता हातात हात घालून चालते, पंकजा मुंडेंचं विधान। काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी भगवान गडावर जाऊन नामदेव शास्त्रींची भेट घेतली होती। आष्टीकडे जरा जास्त प्रेमानं बघावं लागेल। सरपंच हत्या प्रकरणावरून सुरेश धस यांनी घेतलेल्या सरकार विरोधी भूमिकेवरून पंकजा मुंडेंची खोचक टीका। मी काही नवीन पक्ष काढणार नाही, पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण। मुंडे साहेबांचे समर्थक एकत्र आले तर वेगळा पक्ष तयार होऊ शकतो, असं विधान पंकजा मुंडेंनी काल केलं होतं। मी कोणत्याही गुंडाला घाबरत नाही, मी गुंडाला गुंड आणि बंडाला बंड आहे, पंकजा मुंडेंचा इशारा। राहुल सोलापूरकरांविरोधात पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। बाबासाहेब आंबेडकरांविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात तक्रार दाखल। सोलापूरमध्ये राहुल सोलापूरकरांच्या विरोधात ठाकरेंची सेना आक्रमक। सोलापूरकरांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करून निषेध व्यक्त केला। हा महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न आहे का, बघितलं पाहिजे। सोलापूरकरांनी बाबासाहेब आंबेडकरांवर केलेल्या वक्तव्यावर शिवेंद्रराजेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंमध्ये भेट। दोघांमध्ये 1.25 तास चर्चा। भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदाराची मनसेला ऑफर। भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून अमित ठाकरेंना विधान परिषदेवर पाठवण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती। राज ठाकरेंच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा नाही। मुख्यमंत्री झाल्यानंतर केवळ मैत्री खातर भेट। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंनी शिवाजी पार्कमध्ये एक कॅफे उघडलंय, त्यामुळे येणं जाणं असतं। राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीवर राऊतांचा टोमणा। संजय राऊत शरद पवारांच्या सिल्वर ओक पुढे झाडू मारायला जातात हे माहिती आहे। संदीप देशपांडेंचा संजय राऊतांना प्रत्युत्तर। राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र यासाठी पुण्यात बॅनरबाजी। महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी दोन्ही भावांनी एकत्र येणं काळाची गरज असल्याचा बॅनरवर आशय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आपत्ती व्यवस्थापनावरून वगळलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख। उपमुख्यमंत्री अजित पवारही आपत्ती व्यवस्थापन समितीत। कुठेतरी असं वाटायला लागले की फडणवीसांना अजित पवार खूप आवडायला लागलेत, म्हणून अजित पवार जे म्हणतील ती पूर्व दिशा झाली। अंजली दमान यांचा टोला। आपत्ती व्यवस्थापन समितीतून एकनाथ शिंदेंना वगळलं नाही, त्यांना संघटनात्मक कामं करायची असल्यानं ते आपत्कालीन समितीतून बाहेर पडले असावेत। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंच्या लोकप्रिय योजनांना फडणवीसांचा ब्रेक। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना थांबवण्याचा निर्णय। धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना साठवण बॅग खरेदीत घोटाळा। टेंडरपूर्वीच रेट फिक्सिंगसाठी कनिष्ठ अधिकाऱ्यांचा थेट मंत्र्यांशी पत्रव्यवहार। कापूस साठवण बॅग खरेदीत खालपासून वरपर्यंत रेटिंग फिक्स। अंजली दमान यांचा आरोप, घोटाळ्याची चौकशी व्हावी, अंजली दमान यांची मागणी। शेतकऱ्यांना भरघोस निधी दिल्याच्या घोषणा करून फक्त जाहिरातबाजी। नाना पटोलेंची टीका। कृषी घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याचं धाडस मुख्यमंत्र्यांनी दाखवावं, पटोलेंचं आव्हान। पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना घेतलेला निर्णय घोटाळा करण्यासाठी बदलला का, राजू शेट्टींचा सवाल। याचं उत्तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी द्यावं, शेट्टींची मागणी। कापूस साठवणूक बॅग घोटाळ्यात धनंजय मुंडेंच्या लक्षात आणून दिलं होतं, पण काही झालं नाही। घोटाळ्याबाबत पहिल्यांदा लेखी तक्रार देणाऱ्या तक्रारदाराची माझाला प्रतिक्रिया।
स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे मारहाण प्रकरणी मुख्य आरोपी तन्वीर शेखला पोलिसांनी घेतलं ताब्यात. मिरकरवाडा मत्स्य बंदर प्रकल्पाची कामं गतीनं पूर्ण करा, मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश. राणेंनी मिरकरवाडा मत्स्य बंदर प्रकल्पाची घेतली आढावा बैठक. नालासोपाऱ्यातील आतापर्यंत 21 अनधिकृत इमारती जमीनदोस्त, उर्वरित 20 इमारतींवर पुन्हा कारवाई. भिवंडीतल्या रांजणोली परिसरातील अतिक्रमण मुंबई महानगरपालिकेनं हटवलं. जलवाहिनी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यानं बीएमसीची कारवाई. नाशिकमध्ये गोवा फेडरेशन कंपनीकडून नाफेडची 5 कोटी 56 लाखांची फसवणूक. गोवा फेडरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकांवर गुन्हा दाखल. जालन्यात वाळू माफियांविरोधात तलाठी मंडळ अधिकारी आक्रमक. 12 महिन्यात वाळू माफियांकडून महसूल कर्मचाऱ्यांवर 15 वेळा हल्ला. कारवाई करताना पोलीस संरक्षण देण्याची मागणी. धाराशिवमधील कचरा डेपोतील सततच्या धुरामुळे आणि दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त. नगर परिषदेनं हा कचरा डेपो शहराबाहेर हलवावा. मागणीसाठी स्थानिकांचं देशपांडे स्टँड इथे रास्ता रोको आंदोलन. भिवंडीच्या सोनाळी गावच्या हद्दीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग. संपूर्ण गोदामासह शेजारी उभा असलेला टेम्पोही जळून खाक. पुण्यात 2018 साली मामाच्या मुलाची हत्या करणाऱ्या आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा. सत्र न्यायालयाचा निकाल. पुणे विद्यापीठात उंदरांचा सुळसुळाट. उंदरांनी घेतलेल्या चाव्यात विद्यार्थी जखमी. वसतिगृह प्रशासनाचा निष्काळजीपणा होत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. ताज ग्रुपकडून नागपुरात ताज हॉटेल उभारण्याची घोषणा. सिंधुदुर्गातही ताज ग्रुपच्या IHCL कडून रिसॉर्टची घोषणा. सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी ठाकरेंची सेना आक्रमक. लातूरच्या निलंग्यात ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचं टॉवरवर चढून छोले स्टाईल आंदोलन. धाराशिवमध्ये भगवान विश्वकर्मा जयंतीनिमित्त भजन आणि कीर्तनाचं आयोजन. कृष्णा पांचाळ यांनी साकारली भगवान विश्वकर्मांची भव्य रांगोळी. सिंधुदुर्गात वीज ग्राहक संघर्ष समिती आणि महाविकास आघाडीचा मोर्चा. स्मार्ट प्रीपेड मीटर जोडणीचा केला निषेध. बारामतीत श्रीनाथ म्हस्कोबा जोगेश्वरीची यात्रा सुरू. श्रीनाथ म्हस्कोबा आणि माता जोगेश्वरींचा विवाह सोहळ्यानिमित्त यात्रा. 13 दिवस यात्रेचं आयोजन. जळगावच्या यावल तालुक्यात भक्तांच्या नवसाला पावणारा म्हणून ख्याती असलेल्या मुंजोबाचा यात्रोत्सव सुरू. राज्यभरातील भाविकांची मोठी गर्दी. महामंडलेश्वर पदाचा ममता कुलकर्णीनं दिला राजीनामा. किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वरपदी नियुक्तीनंतर वाद. ममता कुलकर्णीच्या नियुक्तीनंतर लक्ष्मी त्रिपाठींवर टीका झाली होती. पंतप्रधान मोदींचा परीक्षा पे चर्चा कार्यक्रम. मोदींनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद. मोदींचं विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मार्गदर्शन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महाकुंभात सहभागी. त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करून पूजा केली. तिरुपती बालाजीच्या लाडवात चरबी मिसळल्याचा आरोप मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी केला होता. त्या प्रकरणी CBI कडून 4 अटक करण्यात आली. बंगळुरूच्या येलहंका एअरबेसवर 10 ते 14 फेब्रुवारीमध्ये होणार एअर इंडिया 2025 शो. कार्यक्रमाच्या तयारीला वेग. एरो इंडिया 2025 ही आशियातील सर्वोच्च प्रदर्शनाची 15वी आवृत्ती. डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरला. डॉलरच्या तुलनेत रुपया 87 रुपये 92 पैशांवर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.